नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्य शासनाच्या हिंदी सक्तीबाबत परिपत्रकाची होळी करीत करण्यात आले आंदोलन। मराठा युवा संघ धुळेतर्फे इयत्ता 10वी 12वी आणि सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा करण्यात आला गुणगौरव। चावरा इंग्लिश मीडियम शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्त्याची दुरावस्था, नागरिक व पालक वर्गात पसरली संतापाची लाट। आणि सन 1984 या वर्षातील 10वीच्या मराठा बोर्डिंग येथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शिवसेना उभाटा पक्षातर्फे शहरातील जुनी महापालिका चौकात राज्य शासनाच्या हिंदी सक्तीबाबत परिपत्रकाची होळी करीत आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला। राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळे शहरातील जुन्या महापालिका चौकात हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी करीत विरोध नोंदवण्यात आला। महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन करून शिवसेनेने विरोध दर्शविला। महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढला असून त्यामध्ये इयत्ता 1 ते 5वी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबत हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा निर्णय जाहीर केला आहे। त्यासंबंधीचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून या परिपत्रकास महाराष्ट्रातील तमाम मराठी पालकांसह विद्यार्थी व राजकीय पक्ष यांनी विरोध केला आहे। महाराष्ट्रातील जनतेचा विरोध पाहता राज्य शासनाच्या वतीने या परिपत्रकाचे पुनश्च शुद्धीपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले। पूर्वीच्या परिपत्रकामधील अनिर्वाय हा शब्द काढून सर्वसाधारण हा शब्द वापरून शब्दांचा खेळ या ठिकाणी सुरू केला आहे। राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिर्वाय या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट झाले आहे। भारतीय राज्यघटनेत बहुभाषिकतेला मान्यता असून मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क सर्व मुलांना आहे। मात्र केंद्र व भाजप प्रणित राज्य सरकारे शैक्षणिक धोरणांच्या नावाखाली हिंदी भाषा सर्वत्र लागू करण्याचे प्रयत्न करत आहे। त्यामुळे सरकारकडून मातृभाषेचा अपमान होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषेबाबत महाराष्ट्रातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधीच आडमुठे धोरण आहे। या इंग्रजी माध्यमांच्या शाळा मराठी भाषा टाळण्याचा जाणून बुजून प्रयत्न आधीच करत आलेले आहेत। हा विषय फक्त मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्राची संस्कृती, ओळख आणि राज्य अभिमानाचा मुद्दा आहे। शिक्षणाच्या नावाखाली मातृभाषेची गळचेपी महाराष्ट्रातील जनता कदापिही सहन करणार नाही। गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग तिची सक्ती महाराष्ट्रातच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने आधी मराठी शाळा वाचवण्याचे धोरण अंमलात आणले पाहिजे। मराठी भाषा ही महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेची आधुनिक रूप असून ही भाषा संस्कृतमधून विकसित झालेली आहे। 10व्या शतकात श्रावण बेळगोळ येथील शिलालेखांमध्ये मराठी भाषेचा लिखित पुरावा मिळतो। मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा असून या भाषेला 1500 ते 2000 वर्षे जुना इतिहास आहे। सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजवंशात गाथा सप्तशती हा मराठी ग्रंथ लिहिला गेला। सन 1110 मध्ये कवी मुकुंद राजांनी रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून मराठी साहित्याचा आरंभ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाने 16व्या शतकात झाला आहे। सन 1965 मध्ये मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला व त्याची अंमलबजावणी 1966 पासून महाराष्ट्रात झाली। सन 2024 मध्ये भारतातील इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठी ही बोलीभाषा सध्या 20 प्रकारात महाराष्ट्रात बोलली जाते। हे सर्व असताना केंद्र शासनाने धोरण म्हणून हिंदीला स्वीकारणे हा महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांवर अन्याय असून उलट महाराष्ट्र राज्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची दुसरी भाषा म्हणून सक्ती करण्याच्या निर्णयाला प्राधान्य द्यावी अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली। धुळे शहरात जुन्या महानगरपालिका चौकात परिपत्रकाची होळी करण्यात आली। यावेळी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून महाराष्ट्रात कुठल्याही भाषेची बळजबरी चालणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले। यावेळी शिवसेना उभाटाचे उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, युवा सेनेचे पंकज गोरे, सुनील पाटील, संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीच्या संगीता जोशी, ज्योती चौधरी, राजू ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे, अण्णा फुलपगारे, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, कपिल लिंगायत, महादू गवळे, डॉक्टर अनिल पाटील, तालुका संघटक भैया पाटील, विवेक सूर्यवंशी, विश्वनाथ सोनवणे, डॉक्टर सोमनाथ चौधरी, गजेंद्र पाटील, शांताराम माळी, विजय चौधरी, ईश्वर मराठे, विनोद पाटील, सुभाष मराठे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी त्रैभाषिक भाषा म्हणून स्वीकारण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे। सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांवर एक आरोप केला की उद्धव साहेबांनी हा अहवाल स्वीकारला
मुळातच केंद्र शासनाकडून येणारे सगळे अहवाल त्या राज्यामधल्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी स्वीकारायचे असतात. उद्धव साहेबांनी तो अहवाल त्या ठिकाणी स्वीकारला, पण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली नाही. केंद्र शासनाचं लांगूल चालन करण्याकरता सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय अनाजी पंत उर्फ देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी तो अहवाल तात्काळ त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्रिभाषक सूत्र म्हणून या ठिकाणी हिंदीच्या अंमलबजावणीचं परिपत्रक पहिल्यांदा काढलं. त्या परिपत्रकाचा सगळ्या पालकांनी आणि शाळांनी विरोध केल्यानंतर त्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करून अनिवार्य हा शब्द त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आला. अशा प्रकारे शब्दांचा खेळ देवेंद्र फडणवीस सध्या या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करतायत. तो अत्यंत चुकीचा आहे. मुळातच शैक्षणिक धोरण ठरवत असताना इंग्रजी भाषेच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी ही दुसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी कंपल्सरी करण्याचं धोरण त्यावेळेला देखील उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आणि त्याच धोरणावरती खरं आज महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी काम करायला हवं. सध्या भारतीय जनता पक्षाचं जे धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचा आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि शासनाच्या दोघंही GRची परत या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाळलेली आहे. मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता 10वी 12वी आणि CET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या सभागृहात रविवारी संपन्न झाला. मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता 10वी 12वी आणि CET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा मराठा सेवा संघाच्या सभागृहात रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाने हे उपस्थित होते. या गुणगौरव समारंभात मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10वी 12वी आणि CET उत्तीर्ण झालेल्या एकूण 132 विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र आणि शिवप्रतिमा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाने, प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे समादेशक प्रभाकर शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथील प्राचार्य डॉक्टर विहाय बहिरम, उद्योजक व इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने, हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित केलेला होता. सदर गुणगौरव सोहळ्यास समाज बांधवांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला असून साधारणतः 150 पेक्षा अधिक विद्यार्थिनींचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि सदर सोहळ्यासाठी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील सर, त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर बैरम सर, SRPचे समादेशक शिंदे साहेब, डॉक्टर दीपक शिंदे, उद्योजक बाळासाहेब बदाने आदी उपस्थित होते आणि सर्वांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना केलं असून समाज बांधवांना भविष्यात या सर्व मार्गदर्शनाचा चांगला उपयोग होईल आणि विद्यार्थ्यांना याहीपेक्षा जास्त उत्तुंग यश मिळो यासाठी सुद्धा आम्ही सर्वांनी सदिच्छा दिलेल्या आहेत. भविष्यात याहीपेक्षा एक चांगला मोठा समारंभ मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. आपण सर्व प्रसार माध्यमांनी सर्वांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आम्ही समाज बांधवांपर्यंत पोहोचू शकलो. सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ जय श्री. धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिक व पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्या मार्गाने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांना 2 वेळा अधिकृत निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिक आणि पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्याने वाहनांची ये जा कठीण झाली आहे. विद्यार्थ्यांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून अनेक वेळा विद्यार्थ्यांना पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तरीही प्रशासन गप्प बसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना उभाटा पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळे यांनी आयुक्तांना निवेदन देत तातडीने रस्त्याच्या डांबरीकरणाची व सुधारण्याची मागणी केली होती. मात्र महापालिकेने या निवेदनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे. यानंतर पुन्हा एकदा ललित माळे यांनी दुसरे स्मरणपत्र दिले असून मनपा प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय. म्हणून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसेना, पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ललित माळे यांनी दिला आहे. चावरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे
अत्यंत रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे. आयुक्तांना 2 वेळा निवेदन देऊनही या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचे खूप त्या ठिकाणी हाल होत आहे आणि पाय घसरून पडत आहे. पालकांनाही त्या ठिकाणी असुविधा होत आहे. नागरिकांना या ठिकाणी मनपा झोपली का असा नागरिकतेचा सवाल उठवत आहेत. तर शिवसेनेतर्फे आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो की लवकरात लवकर चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी रस्ता व्हावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 1984 या वर्षातील 10वीच्या मराठा बोर्डिंग येथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरातील अजय भवन येथे रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सन 1984 या वर्षातील 10वीच्या मराठा बोर्डिंग येथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरातील अजय भवन येथील सभागृहात रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी 1984 या वर्षातील असलेल्या माजी 10वीतील विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी तथा काळखेड येथील संस्था चालक शांताराम पाटील व जळगाव येथील संस्था चालक मनोज पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शांताराम पाटील, जळगाव येथील संस्था चालक मनोज पाटील, अनिल पवार, भरत पाटील, प्रवीण पाटील, विजय पाटील, गुलाबराव देवरे, रवींद्र देवरे, गुलाबराव सोनवणे, मधुकर निळे, नाना देवरे, चंद्रकांत केले, संजय पाटील, संजय बोरे, भागवत चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब देवरे यांनी केले. माझं परिचय आपल्याला असेल परंतु मी करून देतो. शांताराम बोरमल पाटील, प्राथमिक आश्रमशाळा, चेअरमन, काळखेड. मला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी खूप समाधानी, आनंदी आहे. परमेश्वर कृपाने माझ्या हृदयाला सुख समृद्धी लाभो ही प्रभूचरणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. आमच्या बरोबर बरोबर, पण मी तुम्हाला सांगतो की तेव्हा कसा होतो आजही तसाच. ते सगळ्यात मोठी देश आहे. 5 किलोमीटर चालणे, 5 वाजता उठणे. कोणतंही आजपर्यंत दारू पिलेला नाही, आजपर्यंत सिगरेट फोडलेली नाही, बिडी काढली नाही. 10वी नंतर आजपर्यंत मटण, मच्छी असं काही खाल्लेलं नाही आणि भुक्काचा पैसा खाल्लेला नाही. म्हणून रोज 10 वाजता किती वाजता बिना गोळ्या घ्यायचा राहतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्य शासनाच्या हिंदी सक्तीबाबत परिपत्रकाची होळी करीत करण्यात आले आंदोलन. मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता 10वी 12वी आणि CET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा करण्यात आला गुणगौरव. चावरा इंग्लिश मीडियम शाळेजवळील मागील गेट परिसरातील रस्त्याची दुरावस्था, नागरिक व पालक वर्गात पसरली संतापाची लाट. आणि सन 1984 या वर्षातील 10वीच्या मराठा बोर्डिंग येथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.